अगं नेहा, कधीचा तुझा फोन वाजतोय, घेत का नाही आहेस म्हणत सायलीने नेहाचा फोन बघितला तर रोहनचा कॉल येत होता. नेहा, रोहनचा हा तिसरा कॉल आहे. काही भांडण झाले का तुमच्या दोघांचं? सायली प्रश्नांवर प्रश्न विचारत चालली होती. नेहा मात्र शांतपणे छताकडे बघत पडली होती. सायलीला कळत नव्हते की काय झालं या मुलीला. आजकाल काय ही अशी विचित्र वागत आहे. तेवढ्यात तिचा फोन वाजला म्हणून सायली बोलत बोलत बाहेर पडली. नेहा आणि सायली गेले वर्षभर ती सोबत राहत होत्या या मुलींच्या हॉस्टेलवर. सायली एका IT कंपनीमध्ये लागली आणि पुण्यात आली होती. त्याच दरम्यान नेहा ही नागपूरवरून इंजिनिअरिंग करून पुण्यात नोकरीच्या निमित्ताने आली होती. कंपनीच्या जवळ हॉस्टेल म्हणून दोघीही तिथेच आल्या व त्यांची ओळख झाली होती. पहिल्याच भेटीत दोघींनाही एकमेकांविषयी चांगल्या भावना वाटल्या व त्यांनी एकाच रूममध्ये राहायचे ठरवले होते आणि आजपर्यंत त्या मस्त जीवाभावाच्या मैत्रिणी झाल्या होत्या. पण गेले काही दिवस नेहामध्ये बराच बदल दिसत होता. हसरी मस्ती करणारी नेहा जरा स्वतःमध्येच राहत होती आजकाल. आपणही कामाचे टेन्शन असेल म्हणून जरा कानाडोळाच केलाय. पण आज जरा बोलावेच लागेल असे दिसत आहे असं म्हणत सायली कामाला लागली. नेहाला आज सुट्टी असूनही काही उत्साह वाटत नव्हता. रोहनचे 3 कॉल येऊन गेले, तेही आपण उचलले नाहीत. पण त्याला कॉल करून आपण आज भेटू शकत नाही, बिझी आहोत असे सांगावे का, असा विचार तिच्या मनात आला. पण तेही न करता अशीच लोळत पडली होती. तेवढ्यात सायलीने बोलत बोलत तिचा फोन हातात दिला. रोहन होता फोनवर. फोन का उचलत नाहीये विचारायला त्याने सायलीला कॉल केला होता. रोहनशी मोगमच बोलून नेहाने फोन ठेवला. फक्त हो नाही असेच उत्तर देत होती ती. नेहा, रोहनला टाळत आहेस का? काही भांडण झाले का तुमच्यात? काही चुकले का ग त्याचं? असं सायलीने विचारता नाही ग असं चटकन उत्तर आलं नेहाच्या तोंडून. रोहन खूप चांगला आहे, त्याचं काही चुकलं नाहीये. काय सांगावं सायलीला असा विचार करत नेहा चूप झाली. पण मग कोणाचं चुकतंय? रोहनचा विचार आला की नेहाला खूप भरवून आले. किती चांगला मुलगा आहे ना रोहन, असे म्हणत ती भूतकाळात गेली. पुण्यात जॉईन होऊन जेमतेम महिना झाला असेल. ऑफिसमध्ये उशीर झाल्यामुळे आता बस मिळेल की नाही या विचारातच पळतच नेहाने लिफ्टचे बटन दाबले. लिफ्टला वेळ दिसला म्हणून ती पायऱ्यांनी जावे म्हणून मागे वळली, नाहीतर एका मुलाशी तिची जोरदार टक्कर झाली. काय हो, डोळे नाही आहेत का असे म्हणत तिने हातातून पडलेली टिफिन बॅग उचलली. सॉरी म्हणत तो उचलायला लागला. तिच्या त्या लगबगीचे त्याला खूप हसू येत होते. काय हो, भारत-पाक युद्धासाठी तुम्हाला सरकारने तातडीने बोलावले आहे का असं म्हणत त्याने तिच्याकडे पाहिले. त्याचा प्रश्न एक क्षण न कळल्यामुळे त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहणाऱ्या नेहाला पाहून तो जोरदार हसला. बसमध्ये बसल्यावर नेहाला सगळा प्रसंग डोळ्यासमोर आला आणि तिलाच हसू आलं. आपल्याच ऑफिसमधला कोणीतरी दिसतोय. चूक नसतानाही तोच सॉरी म्हणाला याची तिला गंमत वाटली. दुसऱ्या दिवशी लंचच्या वेळेस तोही कॅन्टीनमध्ये दिसला तिला. तिने त्याच्याकडे पाहून स्मित हास्य केले. मी रोहन असं म्हणत तोही जॉईन झाला तिला. मग दोघेही गप्पा करत जेवले. जॉली स्वभावाचा रोहन चांगल्या घरातला होता. कोणालाही आपलंसं करावं असं त्याचं व्यक्तिमत्व होतं. सतत हसरा चेहरा, प्रसन्न व्यक्तिमत्व असलेला रोहन तिला खूप आवडला. एकाच बिल्डिंगमध्ये दोघांचे ऑफिस होते, त्यामुळे जेवणाच्या वेळेस कॅन्टीनला दोघांची भेट होत असे. रोहन पुण्यात लहानाचा मोठा झाला होता. त्याची आई वकील व वडील इंजिनियर होते. एकुलता एक वाढलेला रोहन अजिबात लाडावलेला नव्हता. लहानपणापासून त्याच्यावर खूप चांगले संस्कार झाले होते.
खूप सारे जीवाभावाचे लोक जोडले होते त्याने. आणि आता तर त्याची नेहाशी मस्त गट्टी जमली होती. गेले वर्षभर दोघे मस्त फिरत होते. दोघांच्या आवडीनिवडी पण खूपशा मिळत जुळत होत्या. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी पिक्चर, वाचन, ट्रेकला जाणे काहीतरी प्लॅन करत असत दोघं. नेहा ही सतत उत्साही, हसतमुख असे, त्यामुळे त्यालाही ती खूप आवडत असे. पण गेले काही दिवस नेहा सतत विचारात असे. नीट बोलत पण नाहीये. काय झालं असेल बरं नेहाला? रोहन विचारात करत होता. 4 महिने झाले असतील आदित्यला टीम लीडर म्हणून जॉईन होऊन. नेहा त्याच्याच टीममध्ये होती. जॉईन झाल्यापासूनच आदित्यने कामाची पद्धत बदलली होती. उशीर झाला तरी टार्गेट पूर्ण पाहिजे असे त्याला. नेहाला असे पण वेळेतच करायची सवय होती. त्यामुळे तिला विशेष फरक पडला नाही. लहान वयात कमी काळात ती बरंच काही शिकली होती. एका प्रोजेक्टवर काम करत असल्यामुळे नेहा व आदित्यचे बरेचदा संभाषण होत असे. परंतु नेहा आपल्याला हवा तसा भाव देत नाही असे आदित्यला वाटू लागले. त्यामुळे तो जरा विचारात पडला होता. त्याने तिला केबिनमध्ये बोलावले. मिस नेहा, तुम्हाला आजच क्वार्टरली प्लॅनिंगचे सगळे डिटेल्स मेल करायला सांगितले होते. केलेत का तुम्ही? तसे आदित्यने विचारताच हो नेहा म्हणाली. मग मला तुमच्या स्पीडचे कौतुक वाटते. असं म्हणत आदित्यने तिला हात मिळवण्यासाठी हात पुढे केला. त्यावर नेहाने जरा बळजबरीनेच हात पुढे केला होता. पण का कोण जाणे, आदित्यच्या विषयी तिला नकारात्मक भावना जास्त येत असत. त्यामुळे ती कामापेक्षा शब्दही जास्त बोलत नसे त्याच्याशी. आणि नेमकं हेच त्याला खटकत होते. खूपदा जाणून बुजून काम नसतानाही बोलावणे हे नेहाला कळत होतं. कधी काहीतरी कागद देताना स्पर्श करणे तिला जाणवत होते. त्यातून आदित्यची मानसिकता कळत होती तिला. पण तिने जरा दुर्लक्षच केले होते. बँकेच्या प्रोजेक्टवर असल्यामुळे खूप नाजूक काम होते. सगळ्या जबाबदाऱ्या नेहावर टाकल्यामुळे तिला टेन्शन येत होते. पण तिला टीममध्ये कमी लोक असल्यामुळे आपल्याला कामाचे बर्डन येत असेल असे तिला वाटले. मग काम संपायला उशीर झाला म्हणून तिला ऑफिसमध्ये थांबावे लागत होते उशिरापर्यंत. रोहनला भेटायला जमले नाही की आपलं मन लागत नाही. त्याचंही मन लागत नसे. रोहनने तिच्यासाठी एक पुस्तक आणलं होतं गिफ्ट म्हणून. आपण दोघं प्रेमात पडलो आहोत हे दोघांना कळत होते. पण कसे व्यक्त करावे ते दोघांनाही माहीत नव्हतं. त्यांनी त्याची गरज वाटली नव्हती कधी. दोघांनाही हे नातं खूप हवंसं होतं. जसा वेळ मिळेल तसा सोबत घालवावा म्हणून ते शोधत असत. रात्री उशिरापर्यंत मेसेज करूनही त्यांच्या गप्पा संपत नव्हत्या. आदित्यच्या आल्यानंतर काय काय घडत आहे हे सर्व तिने रोहनला सांगितले. बोलताना आदित्य आल्यापासून होणारा मानसिक त्रास पण सांगितला होता तिने रोहनला. पण मला ही नोकरी खूप महत्त्वाची आहे. माझ्या इंजिनिअरिंगसाठी काढलेले कर्ज मलाच फेडायचे आहे असे ती नेहमी म्हणत असे रोहनला. आजकाल नोकरी मिळणे किती कठीण झाले आहे हेही खरं होतं. रोहन तिला म्हणाला होता पण की तू जर तुझं काम करत असशील तर नोकरी टिकेलच ग. पण त्यासाठी उगाच काहीही ऐकून घेऊ नकोस त्याचे. नेहालाही तसेच वाटत होते. लवकरच हा प्रोजेक्ट संपवून दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये जॉईन व्हावं असं तिला वाटत होतं. काही महिनेच तर काढायचे आहेत. हा प्रोजेक्ट संपला की झालं असा विचार करून तिने स्वतःचे सांत्वन केले होते जणू. आज नेमकं नेहाला काम संपत नव्हते. दुपारी जेवतानाही रोहनला कॉल करून सांगितले होते तिने की तू जेवून घे. उद्या दुपारी 11च्या आधी डेटा पोहोचला नाही तर आदित्यचा रिमार्क येईल. चापलुसी करणाऱ्या मुलींसाठी आदित्य छान बॉस होता. त्या लगेचच आदित्यशी सलगीने वागायच्या. पण नेहा असल्या गोष्टी करत नसल्यामुळे तिला जरा कठीण जात होते. त्यामुळे आज लेट झाला तरी काम संपवून जाऊयात या विचाराने नेहा उशिरापर्यंत थांबली होती.
रोहनला तू जा, मी काम संपवून येते म्हणून सांगितलं होतं तसं तिने. त्यामुळे गेला पण असेल असा विचार तिच्या मनात येऊन गेला. बराचसा स्टाफ गेला होता. नेहा आपल्या टेबलाजवळ बसून काम करत होती. तेवढ्यात आदित्यने कॉल करून बोलावले. जरासं नाखुशीनेच ती उठली. मिस नेहा, तुम्हाला हे ऑफिस म्हणजे धर्मशाळा वाटते का? असा प्रश्न आदित्यने विचारताच ती एकदम दचकली. तुम्हाला वाटेल तितका वेळ ऑफिसमध्ये बसून राहायला. ही काही धर्मशाळा नाही आहे. हे त्याचे ऐकून तिला खूप संताप आला. पण तरीही शांतपणे ती म्हणाली की नाही सर, वेळेत करायचाच प्रयत्न करत होते, पण काम जरा जास्त आहे. ती असे बोलत असताना आदित्य खुर्चीवरून उठून तिच्या जवळ येऊन त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तसेच एकदम अंदाज नसल्यामुळे दचकलेली नेहा मागे सरकली. तसा तो पुढे सरकून म्हणाला, मिस नेहा, तुम्ही स्वतःला काय समजता हो? आदित्यच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत नेहा पटकन उठून केबिनच्या बाहेर निघाली. पण आदित्यने तिचा हात धरण्याचा प्रयत्न केला. नेहाने हाताला जोरात झटका देऊन हात सोडवला व आदित्यच्या जोरात एक थोबाडीत लगावून देऊन ती झपझप पावलं टाकत केबिनच्या बाहेर पडली. कोणालाही काय झाले कळायच्या आत ती ऑफिसमधून धावतच खाली आली. खाली आल्यावर बस स्टॉपवर येऊन तिने सायलीला कॉल केला, पण ती आधीच निघाल्यामुळे बसमध्ये होती. त्यामुळे सायलीला मोबाईल वाजलेला कळालाच नाही. एकटंच जायचं या विचाराने नेहाला खूप अस्वस्थ वाटत होतं. ती बस स्टॉपच्या दिशेने निघाली आणि तेवढ्यात कोणीतरी खांद्यावर घट्ट हात ठेवला. एकदम दचकून तिने मागे पाहिले तर रोहन हसत उभा होता. रोहनला समोर पाहून तिला हायसं वाटलं. ती एकदम रोहन तू असं म्हणून त्याच्या गळ्यात पडली व तिला अश्रू अनावर झाले. रोहनला कळे ना की अचानक काय झालं नेहाला. काहीही न बोलता आत्ताच्या क्षणी नेहाला फक्त त्याचा आधार हवा होता. त्यानंही तिच्या पाठीवर हात ठेवून 2 मिनिटे रडू दिले. मग हळूच विचारले, काय झाले नेहा तुला? सांगशील का मला? हे ऐकून तिने ऑफिसमधला सर्व किस्सा त्याला सांगितला. सांगताना नेहा खूप रडत होती. रोहन मात्र संतापाने तिला म्हणाला, खूप छान झाले, तू एक लगावलीस त्याला, गरजच होती त्याला. तू आता हिम्मत नाही करणार यापुढे असं कोणाशी वागायची. आणि मी आहे ना, चल डोळे पुस आता. असं म्हणत त्याने नेहाचे डोळे पुसले. तिच्या डोक्यावरून हात फिरवून यू आर ब्रेव गर्ल नेहा असे रोहनने म्हणताच नेहाला खूप बरं वाटलं. आपण रस्त्याच्या बाजूला उभे आहोत, कोणी बघेल तर मीच काहीतरी केलं तुला असं समजतील लोक. तुला उशिरा बस मिळेल मिळेल म्हणून मी पण इथेच टाइमपास करत होतो. बरं झालं थांबलो मी ते. चल तुला सोडून मी घरी जातो, रोहन म्हणाला. पहिल्यांदा रोहनच्या खांद्यावर डोकं टेकवलं होतं नेहाने, एका विश्वासाने जो तो त्याच्या प्रत्येक कृतीतून देत होता. इकडे आदित्यच्या संतापाने थरकाप होत होता. आजपर्यंत त्याला कोणी नाही म्हणाले नव्हते. कितीतरी मुलीशी त्याचा नेहमी संपर्क येत असे, पण कोणीही त्याच्याशी असं वागलं नव्हतं. तोही अजिबात गंभीर नव्हता कधी अशा गोष्टीत. फक्त टाइमपास म्हणून मुलींकडे बघायचा. पण त्यामुळे जस्ट टाइमपास म्हणून काहीही मुलीही त्याला साथ देत. नेहा मात्र वेगळी निघाली सगळ्यात. त्यामुळे तो अजून जिद्दीला पेटला होता. पण असं काही होईल असं त्याला स्वप्नात पण वाटले नव्हते. काय करू काय नको असं म्हणत तोही घरी गेला. पण संतापाने त्याला अस्वस्थ होत होते. लवकरच तुझा बदला घेईन मी नेहा असं म्हणत तो विचार करत होता. पण नक्की काय करणार हे त्याला देखील माहिती नव्हते. अपमानाचा बदला घेतला पाहिजे, फक्त हेच दिसत होते त्याला. रात्रभर नेहाला झोप लागली नाही. हॉस्टेलजवळ सोडताना रोहनने तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणाला, नेहा तू जे केलं आहेस ते एक सामान्य मुलगी करू शकली नसती. अशा वृत्तीला आळा बसेल तुझ्यासारख्या मुली पुढे आल्या तर. हिम्मत ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे. तुला काहीही वाटलं तर मला सांग, मी येईन मदतीला.
नेहाच्या डोळ्यातून अश्रू टपकायला लागले. रोहनने तिचे डोळे पुसले व कपाळावर ओठ टेकवले आणि तो गेला. नंतर कितीतरी वेळ नेहा त्याचाच विचार करत होती. रोहन किती चांगला मुलगा आहे. आज वर्षभर आपण सोबत आहोत, पण कधीही त्याने काहीही वेडवाकडं केलं नव्हतं आपल्यासोबत. कितीदा दोघं एकटे होतं, पण अविश्वास वाटला नाही त्याच्याविषयी. त्यामुळे पुरुषी वृत्ती तरी कसे म्हणायचे. दोघांमध्ये किती तफावत होती, विचारांमध्ये, वृत्तीमध्ये, वागण्यामध्ये. त्यामुळे उगाचच समस्त पुरुष जातीला कशाला नाव ठेवायचं असं तिला वाटलं. रात्री सायलीला सगळे सांगितल्यामुळे ती उठायला आली. लक्षात ठेवून तर नेहा रोहनशीच बोलत बोलत तयार होत होती. नेहाचा मूड ठीक आहे हे बघून ती पण कामाला लागली. ऑफिसची वेळ होत होती, तिला पण निघायचं होतंच. नेहा पण तयार होऊन बसने निघाली. सकाळपासून रोहनने तिला हिंमत दिल्यामुळे ती नेहमीप्रमाणे ऑफिसला निघाली होती. तुझी काही चूक नाही तर तू ऑफिसला का सुट्टी घ्यायची? तुझ्या अशा वागण्याने तुझीच चूक आहे असे वाटेल तर तू छान आत्मविश्वासाने ऑफिसमध्ये जाणार आहेस. असं रोहनने म्हणलेलं तिला पटलं होतं. बघू तिथे गेल्यावर काही वाटले तर परत येता येईल असं म्हणून ती रोजच्या वेळेत ऑफिसला निघाली होती. खरं तर ऑफिसच्या कॅम्पसमध्ये येतानाच तिला धडधड करत होतं. कसा सामना करणार आपण आदित्यचा असा विचार करत होती ती. पण आल्यावर तिला कळलं की आदित्य आज सुट्टीवर आहे म्हणून. त्या निरोप आला. तिला खूप हायसं वाटले. बहुतेक तोच आपल्याला घाबरला असेल असे वाटून तिला एकदम हसू आलं. लगेचच तिने रोहनला मेसेज पण टाकला. 1-2 दिवसात तो विसरून जाईल, मग सगळं ठीक होईल असा विचार करून ती कामाला लागली. आदित्य सुट्टी घेऊन घरी बसला खरं, पण त्याच्या डोक्यात सतत अपमानाची आग पेटलेली होती. एक सामान्य मुलगी मला नकार देते यापेक्षाही जास्त म्हणजे तिने आपल्या थोबाडीत लगावली होती. खरं तर असं काही आपण केलं पण नव्हतं. काय म्हणून तिने असा अपमान करावा? अशा मुली ढिगाने मागे पुढे करतात आपल्या. हिला काय वाटतं स्वतःविषयी माहिती नाही, पण तिला सरळ केले पाहिजे, माफी मागायला भाग पाडायचे तिला असं म्हणत विचार करत असताना त्याला त्याच्या मित्राचा फोन आला. भेटायचं का म्हणताच आदित्यने होकार दिला. काही कळालं नव्हतं, ऑफिसमध्ये कुणालाही काही कळालं नव्हतं, पण तरीही नेहाला चांगलं वाटत नव्हतं. दुपारी जेवणास येणार का म्हणून रोहनचा कॉल आला. त्यामुळे नेहाला उत्साह आला. नेहा कॅन्टीनला पोहोचली तर रोहन आधीच तिची वाट बघत बसला होता. रोहनला पाहून नेहाच्या चेहऱ्यावर हसू आलं. रोहन, तू जर सकाळी मला हिंमत दिली नसतीस तर आज मी अशी इथे दिसले नसते असं म्हणत नेहाने रोहनला मनमोकळं मत सांगून टाकलं. त्यावर हसत रोहनने तिला म्हटलं, आत्मविश्वास बाळगला तर आज बऱ्याच स्त्रिया अशा लोकांपासून वाचतील. जाऊ दे आता तो विषय नको, पण एक सांगू का? काय रे विचारतोस का असं? काय रे काही पण म्हणत नेहा चक्क लाजली. नेहा सिरियसली, या प्रकरणामुळे आपण अजूनच जवळ आलो आहोत. आपलं प्रेम अव्यक्त होतं. मला प्रकर्षाने जाणवलं की मी तुझ्या शिवाय जगू शकत नाही. तुला असं अडचणीत बघून मला खूप त्रास झाला. कधी जाणवलं नव्हतं, पण तुला दुःखी पाहून रात्रभर झोप आली नाही. नेहाचा हात धरत रोहनने तिचा हात हातात घेतला. खरं आहे रोहन, तू आधीपासून माझ्या मनात होतास, पण कधी वाटले नाही की यालाच प्रेम म्हणतात. आपल्या अव्यक्त प्रेमाला आज बोल मिळाले असं म्हणत नेहाने तिचा हात त्याच्या हातावर ठेवला. तेवढ्यात सायलीने पाठीवर थाप मारल्यामुळे हात काढून घेत नेहा एकदम लाजत उठलीच. अगं असू दे, मी काही पाहिलं नाही आणि ऐकलंही नाही असं म्हणत सायली जोरात हसली. मग तिघेही हसत गप्पा मारत जेवून पुन्हा कामाला लागले. कालचा ताण गेल्यासारखा वाटला तिला. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहा नेहमीप्रमाणे ऑफिसला आली. आज आदित्य आला होता ऑफिसमध्ये, त्यामुळे नेहाच्या मनावर नकळत दडपण आले.
पण जसं काही झालंच नाही असं आदित्य नॉर्मल वागताना बघून तिला आश्चर्याचा धक्काच बसला जरा. असं कसं झालं विचार करत ती काम करत होती. हे वागणं खरं असेल तर मग मस्तच आहे असं तिला वाटलं. आदित्य डायरेक्ट समोरासमोर यायचं टाळतच होता, पण ते तिलाही बरं वाटलं. उगाचच समोर जाऊन आठवण कशाला करून द्यायची असे तिला वाटले. संध्याकाळी तिने रोहनला सांगितलं सगळं. त्यालाही जरा बरं वाटलं. पण आज 15 दिवस सगळं ठीक होतं. मग अचानक असं काय झालं हे कळत नव्हतं त्याला. कालपासून नेहा फोन घेत नाहीये. आधी वाटलं की बिझी आहे कामात, पण मेसेजला उत्तर पण देत नाही, म्हणून त्याला काळजी वाटू लागली होती. अशी कशात इतकी बिझी आहे म्हणून राग पण येत होता त्याला. सकाळी फोन पण नाही उचलला तर हॉस्टेलवर जाऊयात ठरवून तो पडला तरी त्याला झोप लागत नव्हती. कधी डोळा लागला हे त्यालाही कळलं नाही. पहाटे जाग आल्यावर आधी सायलीला फोन केला तर ती म्हणे की काल ऑफिसमधून आल्यापासूनच तिचा मूड खराब वाटला. पण मला वाटलं की तुम्ही दोघं कशावरून तरी भांडला आहात, थांब बघते, म्हणून तिने नेहाला फोन दिला होता. पण फोनवर पण नेहा जुजबीच बोलली होती. मला तुला भेटायचं आहे, रोहन म्हणाला. रोहनच्या जीवात जीव नव्हता. लगेचच तो तिच्या हॉस्टेलकडे निघाला. पण नेहाने सांगितलेले ऐकून त्याला धक्काच बसला. नेहा रडत होती. रोहनला पाहून त्याच्या कुशीत शिरली व मनसोक्त रडली. मग जरा शांत झाल्यावर सांगू लागली की तिचा व्हिडिओ करून पूर्ण ऑफिसमध्ये शेअर झाला होता. आज दुपारी लंचनंतर तिला कळले होते. कुठून कोणाकडे आला हे कळले नव्हते, पण तिचा अश्लील व्हिडिओ बनवून कोणीतरी सगळीकडे पाठवला होता. त्यामुळे ती ऑफिसमधून आल्यापासून एकटीच असल्यामुळे सतत रडत होती. आज किती मोठ्या बदनामीला तिला तोंड द्यावं लागणार होतं. माहिती आहे की असे फेक व्हिडिओ असतात, तरीही आज तिचं नाव घेतलं जाणारच होतं. तू मला कालच का सांगितलं नाही? का रडत बसलीस एकटीच? बघूयात कोण आहे यामागे, असं म्हणत रोहनने तिला हलकेच थोपटलं आणि तोही विचारात पडला. रोहनने सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी मनाच्या तयारीने नेहा ऑफिसला जायला निघाली खरी, पण तिला खूपच नकोसं वाटत होतं. कसं तोंड देणार आपण सगळ्यांच्या नजरांना हे तिला कळत नव्हतं. पण रोहन सोबतचं बोलणं तिला आठवलं. उद्या तू ऑफिसला जाणार आहेस नेहा, असे अनेक आदित्य येत राहतील आयुष्यात. त्यांना धडा शिकवायचा की असे लपून बसायचे तुझ्यासारख्या मुलींनी, रोहन असं म्हणत होता. रोहन आजपर्यंत कशालाही न घाबरता तोंड देणारे मी, पण आज खरंच थकले. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन लोक वागत असतील तर काही नाही रे जगण्यात अर्थ. नेहा उत्तरली. हो, म्हणूनच या अशा लोकांची पातळी जगाला कळली पाहिजे. त्यांनी पुन्हा दुसऱ्यासोबत असे करू नये, म्हणून तू पुढे होऊन धडा शिकवला पाहिजे आणि ते तू करू शकतेस, रोहन म्हणाला होता. ऑफिसमध्ये तिला आलेलं पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. पण स्वतःला नॉर्मल ठेवत ती स्वतःच्या जागेवर जाऊन बसली. नाही म्हटलं तरी सगळ्या ऑफिसभर चर्चा सुरूच होती. ज्याच्या त्याच्या तोंडी हाच विषय होता. गेले 2 दिवस नेहासारखी चांगली मुलगी असे काही करणार नाही यावर सगळ्यांचा विश्वास होता. पण तरीही तो अश्लील व्हिडिओ बघून काय म्हणावे हे कळत नव्हते. जागेवर बसल्यावर तिनेच आपणहून न लाज वाटून घेता हिम्मत करून बाजूला बसलेल्या साधारण 50च्या तिवारींना विचारले की कालचा व्हिडिओ मला शेअर कराल का? त्यांना खूप आश्चर्य वाटले. नेहा, तुम्हें पता है क्या वीडियो के बारे में? त्यांनी विचारले. हाँ, और मुझे इसे गलत साबित दिखाने के लिए मुझे आपके जैसे अच्छे लोगों की मदद लगेगी तिवारी जी, नेहा उत्तरली. तुम मेरी बेटी की उम्र की हो नेहा, पता है तुम अच्छी लड़की हो, ऐसे कुछ कर नहीं सकती हो तुम. मेरी तरफ से जो मदद होगी वो मैं करूँगा, असं म्हणत तिवारींनी तो व्हिडिओ तिला पाठवला. रोहनची आई वकील असल्यामुळे आपण तिचा सल्ला घेऊयात, असे रोहनने सुचवताच नेहा नको म्हणाली.
पुढे त्या मला सून म्हणून स्वीकारणार नाहीत असे ती म्हणाली. पण त्यावर तो म्हणाला की अरे, मला तुला असेही भेटवायचे होते. दोन्ही काम होतील. आई खूप वेगळी आहे. तू भेट तर एकदा, असं म्हणत रोहनने आग्रहाने नेहाला घरी नेले. रोहन म्हणाला त्याच्या 100 पटीने त्याची आई कूल होती. त्यांना पण गोड नेहा पहिल्याच भेटीत खूप आवडली. जरासं खाणं पिणं झाल्यावर त्या मूळ मुद्द्यावर आल्या. आधीच रोहनने नेहाच्या या व्हिडिओवाल्या प्रकरणाविषयी त्यांना सांगितलेच होते. त्यामुळे त्यांनी नेहाला बरेच प्रश्न विचारले. मग तिला त्यांनी रीतसर सायबर क्राईमचा नंबर दिला आणि त्यांनीही कॉल करून सांगितलं की काय झालं आहे. तुझी लढाई तुलाच लढायची आहे नेहा, असं म्हणत त्यांनी नेहाला थोपटलं. तिवारींनी पाठवलेला व्हिडिओ तिने मिस्टर अजयना दाखवला. मिस्टर अजय हे क्राईम ब्रँचचे हेड होते. त्यांनी लगेचच कामाला सुरुवात केली. इकडे मात्र आदित्यला वाटलं की नोकरीची गरज असल्यामुळे कशी आली सरळ नेहा ऑफिसला. त्याला असुरी आनंद मिळत होता तिची बदनामी होताना बघून. पण 2 दिवसांपेक्षा जास्त वेळ त्याचा आनंद टिकू शकला नाही. आज अचानक पोलीस आले होते ऑफिसमध्ये त्याच्या नावाचा अटक वॉरंट घेऊन. त्याच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. आधी तुम्ही असं कसं करू शकता, म्हणून संतापलेल्या आदित्यला मिस्टर अजयने सगळे पुरावे दाखवले. अगदी नेहाला हात पकडण्याच्या CCTVमध्ये मिळालेल्या कव्हरेजपासून त्यानेच नेहाचा फोटो क्रॉप करून तो अश्लील व्हिडिओ बनवून घेतला होता. ते रॅकेट पण त्यामुळे पकडलं गेलं. आता आदित्यला पश्चातापाशिवाय काहीही उरलं नव्हतं. ऑफिसमध्ये सगळे नेहाच्या धाडसाचे कौतुक करत होते. तिने आज हे पाऊल उचलले नसते तर आदित्य पकडला गेला नसता. तिच्यासारख्या बऱ्याच मुलींना त्याने त्रास दिला असता. पण नेहा मात्र रोहनचे आभार मानत होती. रोहन, तुझ्यासारखा माझ्यावर विश्वास ठेवून मला सपोर्ट करणारा व मला योग्य दिशा दाखविणारा जोडीदार मला मिळाला. ही खूप भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी. नाहीतर अशा वेळेस लोक दूर जातात आपल्याच माणसांपासून, खरं खोटं जाणून न घेता. असं म्हणताना नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिचे डोळे पुसत, अगं राणी, खरं प्रेम कायम तुमच्या पाठीशी असतं. काळ वेळ फक्त बदलत असतात. आता हे सगळं विसरून नवीन आयुष्याला सुरुवात करूया, असं म्हणत रोहनने तिला जवळ घेतलं. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात एका नवीन कथेसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.